आज अण्णाभाऊ साठे यांच्या संदर्भामध्ये विषय घेऊन मी बोलण्यासाठी आलेलो आहे. मला जो विषय दिलेला आहे तो विषय आहे अण्णाभाऊ साठे आंबेडकरी चळवळीच्या दृष्टिकोनातून. तर फक्त मला एक कमेंट करा किंवा म्हणजे आवाज येतोय का? साळवे सर प्लीज एक आवाज येत असेल तर मला एक थंब करा, म्हणजे माझा आवाज व्यवस्थित येतोय हे मला क्लिअर होऊन जाईल, म्हणजे मला विषयाची मांडणी सुरू करता येईल. तर अण्णाभाऊ साठे आंबेडकरी चळवळीच्या दृष्टिकोनातून. ओके सर, गणेश सरांचे आभार ही आवाज येतोय म्हणून. माझं स्वतःचं पुस्तक 2020 मध्ये लॉकडाऊनच्या दरम्यान याच विषयावरती मी पुस्तक लिहिलेलं आहे. पुस्तकाचं नाव आहे अण्णाभाऊ साठे आंबेडकरी चळवळीच्या दृष्टिकोनातून. हे पुस्तक लोकायतचे प्रकाशन आहे साताऱ्याचं, डॉक्टर आहास साळुंके सरांचं. त्या प्रकाशनातर्फे हे पुस्तक छापलेलं आहे. आपण ज्यांना कोणाला लोकायत प्रकाशनाकडे ते अवेलेबल सुद्धा आहे. तर अण्णाभाऊ साठे आंबेडकरी चळवळीच्या दृष्टिकोनातून हा विषय मांडण्याचं कारण असं आहे की खूप सारं अण्णाभाऊ साठेवरती काही लोकांनी त्यांचा जे आता 100 वर्ष झाले, जन्मशताब्दी होऊन गेली, तर कुणी अण्णाभाऊला कॉम्रेड म्हणू लागलं, कुणी काय म्हणू लागलं. तर या सगळ्या याच्यामध्ये अण्णाभाऊ साठेचे जे विचार आहेत, हे सगळे विचाराची जी मांडणी आहे ती नेमकी कशी आहे या संदर्भामध्ये मी माझी मांडणी करणार आहे. तर अण्णाभाऊ साठेंच्या संदर्भामध्ये आंबेडकरी चळवळीमध्ये ज्या प्रचलित गोष्टी आहेत त्या प्रचलितमध्ये नंबर 1 ची गोष्ट आहे जग बदल घालून घावं सांगून गेले मला भीमराव. ही एक कथा, म्हणजे ही बाबासाहेब अण्णाभाऊ साठे असं म्हणाले, हे एक प्रसिद्ध आहे. दुसरं एक प्रसिद्ध आहे की अण्णाभाऊ साठेंनी जी फकीरा कादंबरी बाबासाहेबाच्या झुंजार लेखणीस अर्पण केली. या 2 गोष्टी सर्वात जास्त प्रचलित आहेत. परंतु या व्यतिरिक्त सुद्धा अण्णाभाऊ साठेंनी बाबासाहेब आंबेडकरांचे उल्लेख वेगवेगळ्या कथांमध्ये केलेले आहेत, वेगवेगळ्या आर्टिकलमध्ये सुद्धा केलेले आहेत. सर्वप्रथम जो लिखित उल्लेख सापडतो अण्णाभाऊ साठेंनी जे बाबासाहेब आंबेडकरांचे जे उल्लेख केलेले आहेत त्याच्यावर थोडं मी सुरुवातीला बोलतो. तर बाबासाहेब आंबेडकरांनी अण्णाभाऊ साठेंनी जे लोकनाट्य लिहिलेले आहेत, जवळपास त्यांनी 15 लोकनाट्य लिहिलेत असं अण्णाभाऊंचं स्वतःचं मत आहे. त्याच्यातले 10 लोकनाट्य सध्या अवेलेबल आहेत. तर एक देशभक्त घोटाळे नावाचं लोकनाट्य अण्णाभाऊंनी लिहिलं. हे देशभक्त घोटाळे हे लोकनाट्य हे 1946चं लोकनाट्य आहे. कारण हे जग बदल घालून घावं सांगून गेले मला भीमराव हे जे गीत आहे, हे जे कवन आहे, हे 1946चं आहे. खूप साऱ्या लोकांना असं वाटतं की 1956 नंतर बाबासाहेबांच्या महापरिनिर्वाण झाल्यानंतर आदरांजलीच्या सभेमध्ये अण्णाभाऊंनी गायलं, अशी एक लोकांमध्ये हे आहे. अण्णाभाऊंनी ते गायलेलं आहे, नंतरही गायलेलं आहे, परंतु सर्वप्रथम जे गायलेलं आहे ते 1946ला गायलेलं आहे. कारण 1946ला यांनी जे 1946च्या विधानसभेच्या निवडणुका होत्या त्यासाठी हे लोकनाट्य अण्णाभाऊंनी लिहिलं होतं. त्या लोकनाट्याचं नाव होतं देशभक्त घोटाळे. आणि हे लोकनाट्य पहिल्यांदा छापील स्वरूपामध्ये आलं 1957ला, म्हणजे त्याच्यानंतर 11 वर्षांना ते छापील स्वरूपामध्ये आलं. पण सादरीकरण जे पहिल्यांदा झालं ते 1946ला झालं. तर हे देशभक्त घोटाळे 1946चं नाटक आहे. याचा पुरावा काय आहे? तर पुरावा आहे अण्णाभाऊ साठे यांच्यावरती जी पहिल्यांदा ज्यांनी PhD केली ती आहेत डॉक्टर बाबुराव गुरव. बाबुराव गुरव यांनी अण्णाभाऊ साठेवरती पहिल्यांदा PhD केलेली आहे. ही PhD 1985ला केली. आणि 1985ला ही PhD केल्यानंतर त्या PhDचा जो थेसिस आहे तो नंतर पुस्तक रूपामध्ये आलेला आहे. हे माझ्याकडे हे बाबुराव गुरवांचं पुस्तक आहे. या PhDच्या थेसिसमध्ये सुद्धा हे सांगितलेलं आहे की हे देशभक्त घोटाळे हे लोकनाट्य 1946चं आहे. म्हणजे अण्णाभाऊ साठेंनी जे जग बदल घालून घावं सांगून गेले मला भीमराव हे 1946च गीत आहे, आपण पहिल्यांदा लक्षात घेतलं पाहिजे. ज्यावेळेस अण्णाभाऊंचं वय अवघं 26 वर्षाचे आहेत. अण्णाभाऊ अवघे 26 वर्षाचे आहेत. काय आहे त्या गीतामध्ये? हे लोकनाट्यामध्ये एक हैबती पाटील नावाचा एक कॅरेक्टर आहे, गावामधला एक पाटील आहे. आणि त्या गावामध्ये प्रचारासाठी एक काँग्रेसचा उमेदवार येतो ज्याचं नाव आहे घोटाळे. म्हणजे घोटाळे हे आडनाव आहे त्या उमेदवाराचं. आणि तो त्या खेड्यामध्ये प्रचाराला येतो. तर लोक त्याला प्रश्न विचारतात आणि प्रश्न विचारून त्याला बेभान करतात. मग तो परेशान होऊन म्हणतो त्या पाटलाला, हैबती पाटलाला, पाटील माझं सामान माझ्या गाडीत टाका, मला निघायचं शहराला. आणि मग ते सामान कोण टाकणार? ही सामान टाकण्याचं काम तो हैबती पाटील म्हणतो. तिथे एक अस्पृश्य पोरगा असतो, त्या अस्पृश्य पोराचं नाव असतं फकड्या. आणि त्या फकड्याला म्हणतो पाटील, फकड्या ते सामान गाडीमध्ये टाक.
तर तो फाकड्याचा रोल दुसरं तिसरं कोणी नसून स्वतः अण्णाभाऊ साठेने तो रोल केलेला आहे फाकड्या नावाच्या पोराचा. आणि तरुण पोरगा जसे पाटील म्हणतो की ते सामान टाक गाडीमध्ये, तर फाकड्या म्हणतो असले कामं करणं आम्ही आता बंद केलेलं आहे, आम्ही आता असले कामं करत नाहीत. तर पाटील म्हणतो का करत नाहीत तुम्ही असले काम? आमच्या पुढाऱ्यानं सांगितलंय की आता असले कामं करायचे नाहीत, खालच्या दर्जाचे कामं करायचे नाहीत, असं आमच्या पुढाऱ्यानं सांगितलंय. तर हैबती पाटील बी त्याच्याकडे आश्चर्याने बघतो त्या लोकनाट्यामधला, आणि देशभक्त जो घोटाळे आहे उमेदवार काँग्रेसचा तोही त्याच्याकडे आश्चर्याने बघतो आणि म्हणतो, पाटील म्हणतो की नेमका तुझा कोण आहे पुढारी? कुणी सांगितलं तुला असे कामं करू नको, आणि तुला कुणी सांगितलं हलक्या दर्जाचे कामं आहेत? आणि मग तो ऐका म्हणतो, आणि ऐका म्हणून ते कवन गातो, जग बदल घालून गावं सांगून गेले माझं भीमराव. हे त्या देशभक्त घोटाळ्यामधलं गीत आहे. आता बघा, जग कसं बदलायचं हे कुणी सांगितलंय? अण्णाभाऊंना. जग कसं बदलणार हे भीमरावांनी सांगितलेलं आहे, भीमराव आंबेडकरांनी सांगितलेलं आहे. लोक अण्णाभाऊंना म्हणतात की अण्णाभाऊ कम्युनिस्ट होते, अण्णाभाऊ ह्याचा प्रभाव होता, त्याचा प्रभाव होता. जर जग कसं बदलायचंय, अण्णाभाऊने असं नाही लिहिलं. जग कसं बदलायचंय सांगून गेले माझं मार्क्सराव, सांगून गेले माझं लेनिनराव, सांगून गेले माझं स्टॅलिनराव, सांगून गेले माझं गांधीराव, नेहरूराव. असं नाही म्हणले अण्णाभाऊ. जग कसं बदलायचं कोणी सांगितलं मला? हे आंबेडकरांनी सांगितलंय, भीमरावांनी सांगितलेलं आहे. त्यामुळे हे क्लिअर कट आहे. अण्णाभाऊ वरती त्यांच्या वयाच्या सुरुवातीच्या काळामध्येच बाबासाहेबांच्या विचाराचा प्रभाव आहे. 1946 अण्णाभाऊंचं वय अवघं 26 आहे. त्यामुळं बाबासाहेबांचा त्यांना, आता बाबासाहेब आंबेडकर हे 1946 च्या अगोदर 42 ते 46 दरम्यान केंद्रात मिनिस्टर होते इंग्रजांच्याच गव्हर्नमेंटमध्ये. त्यामुळे बाबासाहेब आंबेडकर एक मोठे नेते होते, आणि बाबासाहेब आंबेडकर मुंबईला राहायचे राजगृहामध्ये, अण्णाभाऊ साठे मुंबईला गेलेले. त्यामुळे अण्णाभाऊ साठेला बाबासाहेबांनी बघितलं नसेल, त्यांनी त्यांच्या सभा ऐकल्या नसतील, हे असं झालेलंच नसणार आहे. बाबासाहेबांना त्यांनी सभेत बघितलं असेल, त्यांचं भाषण ऐकलेलं असेल, आणि म्हणून अण्णाभाऊ साठेने सगळं लिहिलेलं आहे. ते आपण समजून घेतलं पाहिजे. 1946 गीता, हे गीता म्हणजे लोकांना काय वाटतं की सांगून गेले माझं भीमराव, सांगून गेले म्हणजे वरी गेले नाही. एखादा माणूस सांगून जातो हे असं करा तुम्ही काम, तर ह्या अर्थानं ते कवन आहे, हे आपण सुरुवातीला लक्षात घेतलं पाहिजे. हा पहिला उल्लेख सापडतो. दुसरं जे आपल्याला फेमस जी गोष्ट माहीत आहे, जी फकीरा कादंबरीची, जी फकीरा कादंबरी अण्णाभाऊंनी डॉक्टर आंबेडकरांच्या झुंजार लेखनीस अर्पण केलेली आहे. बघा, झुंजार लेखनीस अर्पण करणे म्हणजे काय? म्हणजे बाबासाहेब आंबेडकरांची जी लेखणी आहे, लेखणी म्हणजे पेन, जी लेखणी आहे ही झुंजार आहे, हे अण्णाभाऊ म्हणतायत. ही लेखणी झुंजार आहे. झुंजार म्हणजे झुंज देणारी आहे. बीड जिल्ह्यामध्ये एक पेपर आहे, मराठवाड्यातले जे लोक आहेत त्यांना माहित आहे, झुंजार नेता. हा झुंजार नेता पेपर हा आंबेडकरी चळवळीतल्या लोकांनी सुरू केलेला पेपर होता. आता जरी त्याला बीजेपीचे लोक चालवत असतील, सुरुवातीच्या काळामध्ये हा पेपर आंबेडकरी चळवळीच्या लोकांनी चालवलेला आहे. शामराव कांबळे असतील, आणखी काही लोक आहेत, त्यांनी हा पेपर सुरू केला होता, पण त्यांनी तो चालवता आल्यामुळे नंतर तो विकून टाकला. तर तो पेपर, आंबेडकरी चळवळीचा पेपर, जो झुंजार नेता आहे, हा झुंजार नेता पेपर ते झुंजार नेता कोणाला म्हटलेला आहे त्यांनी? तर ते डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांना म्हटलेला आहे झुंजार नेता. आमचा झुंज देणारा नेता कोण? तर डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर हे आमचे झुंज देणारे नेते, झुंजार नेतृत्व आहे. तो पेपर ज्या बीड जिल्ह्याच्या लोकांनी झुंजार नेता सुरू केला, हे झुंजार शब्द त्यांनी कुठून घेतला? तो त्यांनी शब्द अण्णाभाऊ साठेंच्या फकीरा कादंबरीमधून घेतलेला आहे. की त्यांनी बाबासाहेब आंबेडकरांना, बाबासाहेबांच्या लेखणीला त्यांनी झुंजार म्हटलेला आहे. मला अण्णाभाऊ साठेवरती पुस्तक लिहिताना हा प्रश्न पडला की अण्णाभाऊ साठेंना इंग्रजी वाचता येत होतं का? कारण बाबासाहेब आंबेडकरांचं जे मॅक्झिमम जेवढे त्यांनी पुस्तकं लिहिली, सगळे पुस्तकं इंग्रजीतून आहेत. मग त्यांना बाबासाहेबांची लेखणी झुंजार आहे हे कसं काय समजलं? कारण अण्णाभाऊ साठेला इंग्रजी वाचता येत नव्हतं. त्यांनी काय वाचलं असेल की त्यांना कळालं की बाबासाहेब आंबेडकरांची लेखणी ही झुंजार आहे? तर बाबासाहेब आंबेडकरांनी जे पेपर सुरू केले होते, ते पेपर जे आहेत, वर्तमानपत्र आहेत, ते मराठीत सुरू केले होते. त्यांचा 1920 जो मूक नायक काढला तो मराठीत होता, जो बहिष्कृत भारत काढला तो मराठीत होता, जो जनता पेपर आहे तो मराठीत होता, जो प्रबुद्ध भारत आहे तो मराठीत आहे. म्हणजे हे जे बाबासाहेबांचं मराठीत लिखाण, हे त्या पेपरमध्ये केलेलं, वर्तमानपत्रामध्ये केलेलं लिखाण म्हणजे मराठीतलं लिखाण आहे. आणि हे लिखाण अण्णाभाऊ साठे मराठी वाचता येत होतं, त्यांना लिहिता येत होतं, वाचता येत होतं. तर हे त्यांनी लिखाण वाचलेलं आहे अण्णाभाऊ साठेंनी, बाबासाहेबांचं पेपरमधलं लिखाण. अण्णाभाऊ साठे 1932 मुंबईला आलेले आहेत. त्याच्यानंतर 2-3 वर्षात ते 1935-36 पर्यंत लिहायला वाचायला शिकलेले आहेत. मग त्या दरम्यान त्यांनी चळवळीमध्ये आलेले आहेत. मग त्या दरम्यान त्यांनी काय वाचलं असेल?
कारण 36 ते 55 पर्यंत जो पेपर आहे तो पेपर होता जनता नावाचा पेपर होता, आणि नंतर जनताचं रूपांतर नंतर प्रबुद्ध भारतमध्ये झालेला आहे. हा जनता पेपर अण्णाभाऊ साठे वाचत असावीत आणि प्रबुद्ध भारत हा पेपर अण्णाभाऊ साठे वाचत होते. प्रबुद्ध भारत वाचत होते, 100% वाचत होते, याचा पुरावा मी सांगतो. कारण अण्णाभाऊ साठेंनी प्रबुद्ध भारत या पेपरमध्ये आर्टिकल लिहिले आहेत. अण्णाभाऊ साठेंनी प्रबुद्ध भारतामध्ये आर्टिकल लिहिलेले आहेत. एक पुरावा म्हणून आर्टिकल सांगतो. 1 मार्च 1958 त्यांनी दलितांची शायरी नावाचं एक आर्टिकल लिहिलं, दलितांची शायरी, आणि हे आर्टिकल प्रबुद्ध भारतामध्ये छापून आलेलं आहे. बाबासाहेबांच्या पेपर जो प्रबुद्ध भारत त्याच्यामध्ये आर्टिकल छापून आलेला आहे. याचा एव्हिडन्स आहे माझ्याकडे, तो माझ्या पुस्तकामध्ये मी सुद्धा दिलेला आहे. त्या सगळं दलितांची शायरी आर्टिकलच मी छापलेला आहे. तर 1 मार्च 1958 याच्यामध्ये दलितांची शायरी नावानं अण्णाभाऊंनी ते आर्टिकल लिहिले, आणि तुम्ही ते आर्टिकल वाचा. ते आर्टिकल सरळ सरळ आंबेडकराईट मांडणी आहे त्या लेखाची. आंबेडकर चळवळीच्या दृष्टिकोनातून लिहिलेले ते आर्टिकल आहे प्रबुद्ध भारतामध्ये अण्णाभाऊंनी. तर सरळ अण्णाभाऊ साठे प्रबुद्ध भारतामध्ये आर्टिकल लिहित आहेत, आणि त्या दलितांची शायरी नावाच्या आर्टिकलमध्ये काय लिहित आहेत, तर अण्णाभाऊ लिहित आहेत की छत्रपती शिवाजी महाराजांचं जे स्वराज्य आहे हे कसं निर्माण झालं. एक शिवाजी महाराजांच्या तलवारीनं आणि दुसरं दलितांच्या शाहिरीने. दलितांच्या शाहिरीचं तेवढंच योगदान आहे जेवढं शिवाजी महाराजांच्या तलवारीचं योगदान आहे. पुढे अण्णाभाऊ लिहितात, आणि हे स्वराज्य नंतर पेशव्यांनी नंगा नाच करून संपवलं. बघा, पेशव्यांनी हे स्वराज्य संपवलं. भीमा कोरेगावची लढाई आपल्याला नंतर माहित आहे. शिवशाहीचं रूपांतर पेशवाईत झालं. ही आंबेडकर चळवळीची मांडणी आहे, अण्णाभाऊ साठे करतायत ती मांडणी त्या लेखामध्ये. आणि त्या आर्टिकलचा जो म्हणजे त्या शेवट करताना ते म्हणतायत की दलितांची शायरी महान आहे. का महान आहे? कारण दलितांमध्ये डॉक्टर आंबेडकर निर्माण झालेले आहेत, डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर निर्माण झालेले आहेत, म्हणून दलितांची शायरी महान आहे. बघा, ह्या आर्टिकलमध्ये बाबासाहेब आंबेडकरचा त्यांनी उल्लेख केलेला आहे. 1 मार्च 1958 प्रबुद्ध भारताचा अंक तुम्ही बघू शकता. तर मी हे सांगत आहे, प्रबुद्ध भारत तर त्यांनी आर्टिकल ते स्वतः वाचतच असावेत, परंतु त्यांनी आर्टिकल सुद्धा लिहिलेली आहे, आणि म्हणून ते म्हणतायत की बाबासाहेब आंबेडकरांची जी लेखणी आहे झुंजार लेखणी आहे, हे वाचून म्हणून लिहित आहेत. अण्णाभाऊ साठेंचे जी 2 मुली होत्या, शांता आणि शकुंतला. अण्णाभाऊ साठेंचं पहिलं लग्न झालं 1942 वाटेगावला. त्यांची पहिली पत्नी वाटेगावलाच राहायची. त्यांनी 1945 दुसरं लग्न केलं मुंबईमध्ये जयवंताबाई यांच्यासोबत. लग्ना अगोदरच जयवंताबाईला 2 मुली होत्या. त्या मुलीचं नाव शांता, एकीचं नाव होतं शकुंतला. शांता आणि शकुंतला ह्या 2 मुली आहेत. आणि ही शकुंतला आणि शांता जी आठवण सांगतायत, शकुंतला ही एक आठवण सांगते फकीरा कादंबरीची. हे मी जाणीवपूर्वक आपण चळवळीत कार्यकर्ते होती लक्ष देऊन ऐकलं पाहिजे की ती सांगते, शकुंतला सांगते आठवण की फकीरा कादंबरीचे शेवटचं प्रकरण, शेवटचं पानं काही लिहिणं चालू होतं. उन्हाळ्याचे दिवस होते आणि अण्णाभाऊंची खोली होती, पत्र्याची खोली होती, आणि पत्र्याच्या खोलीमध्ये धान्य निसायचं काम हे त्यांच्या पत्नी जयवंताबाई दारात करत होत्या. अण्णाभाऊंचा टेबल, खुर्ची आणि ते कंदिलाच्या लाईटवरती, कारण प्रकाश अंधारी खोली होती, काही MSCBची लाईट नव्हती. अण्णाभाऊंनी एवढं कादंबऱ्या 40 कादंबऱ्या लिहिल्यात, 15 लोकनाट्य लिहिलेत, 300 कथा लिहिल्यात त्यांनी, 300 कथा, 20 कथासंग्रह त्यांचे प्रकाशित आहेत, प्रवास वर्णन लिहिलेलं आहे, नाटक लिहिलेलं आहे, लावण्या लिहिलेल्या आहेत, शाहिरी लिहिलेली आहे. तर हे सगळं अण्णाभाऊंनी लिहिलंय. ते काही MSCBच्या लाईटमध्ये नाही लिहिलेलं, कंदिलाच्या प्रकाशात लिहिलेलं आहे. तर अण्णाभाऊ लिहित होते, आणि लिहित असतानाच त्यांना 2-3 दिवस झालं ताप होता, थोडा तब्येत त्यांची खराब होती, आणि या मायलिकी दारात बसलेल्या होत्या. आणि अचानक जयवंताबाईंच्या लक्षात आलं की अण्णाभाऊ साठे बेहोश पडलेले आहेत. त्यांच्या टेबलवरती मुंडका आहे आणि खाली हात लोंबकाळत आहे. त्यांना अण्णाभाऊंना लगेच पकडलं, खाली सतरंजी टाकली, त्याच्यावरती चटई टाकली आणि चटईवरती त्यांना टाकलं. पाणी थोडं शिंपडल्यावर नंतर थोड्या वेळ अण्णाभाऊ सावध झाले. बेहोशीमध्ये पडले होते, नंतर सावध झाले. आता सावध झाल्यानंतर त्यांनी जयवंताबाई म्हणल्या, तुम्हाला चहा कॉफी देऊ का? तर त्यांनी नाही म्हणले. तुम्हाला काही बरं वाटतंय का? तर ते होकार दिला. आणि पहिला शब्द त्यांनी जो उच्चारला तो असा होता की मी जे लिहितोय ती वही व्यवस्थित आहे का? मी जी लिहितोय ती वही व्यवस्थित आहे का? मी बघा, ते जे फकीरा कादंबरी लिहायला लागलेत, आणि ती कादंबरी बाबासाहेबाच्या झुंजार लेखणीस अर्पण केली. कारण अण्णाभाऊंना त्यावेळेस अहसास झाला की जीवन अनिश्चित आहे, मला कधीही मृत्यू येऊ शकतो.
माझी तब्येत खराब आहे, माणूस कधीही जाऊ शकतो. आणि बाबासाहेब आंबेडकरांचे आपल्यावर जे उपकार आहेत ते उपकाराची परतफेड करायची आहे. जसं फकीराचे उपकार होते, फकीराच्या गुटी खाऊन अण्णाभाऊ साठे जगलेले होते. पहिली फकीराच्या लुटीतून मिळालेल्या पैशातून पहिली गुटी अण्णाभाऊ साठे खाल्ली होती. म्हणून फकीराचे उपकार म्हणून फकीराचं जीवन त्यांनी रेखाटलं त्या कादंबरीमध्ये. पण बाबासाहेब आंबेडकरांचाही उपकार आहे ते कसं हे करणार, म्हणून तीच कादंबरी त्यांनी फकीरा कादंबरी बाबासाहेबाच्या झुंजार लेखणीस अर्पण केलेली आहे. त्यांनी 40 कादंबरी लिहिल्या, तीच का केली त्याचं कारणही आहे. कादंबरीला पुरस्कार वगैरे नंतर मिळाले, अगोदर त्यांनी ती अर्पण केलेली आहे. ती बेस्ट कादंबरी आहे नंतर लोकांनी ठरवलं, पण अगोदर अण्णाभाऊ साठेंनी ती अर्पण केलेली आहे, बाबासाहेबांना केली. कारण त्याचं कारण आहे की ते बेहोश झाले होते आणि त्यांना वाटलं की आपलं जीवन अनिश्चित आहे, त्यामुळे ती कादंबरी त्यांनी अर्पण केलेली आहे. हा सगळा किस्सा जीवन संघर्ष नावाचं हे सुबोध मोरेंनी संपादित केलेलं पुस्तक आहे, यामध्ये तो किस्सा अवेलेबल तुम्हाला वाचायला मिळेल. तर अण्णाभाऊ साठेंनी बाबासाहेब आंबेडकरांचा उल्लेख केलेला आहे. त्याच्यानंतर एक युगांतर म्हणून कम्युनिस्टांचं साप्ताहिक होतं बघा, आणि मुखपत्र होतं. त्या युगांतरमध्ये सुद्धा अण्णाभाऊ साठे आर्टिकल लिहायचे, लेख लिहायचे, कथा लिहायचे, बऱ्याचशा गोष्टी त्यांनी त्याच्यामध्ये लिहिलेल्या आहे. युगांतरमधलं जे अलिखित आहे हे श्रमिक प्रतिष्ठान जे कोल्हापूरचं आहे याच्यामध्ये हे सगळं प्रकाशित त्यांनी केलेलं आहे. युगांतरमधील अण्णाभाऊ साठे यांचे साहित्य ज्याला वाचायचे त्यांनी ते श्रमिक प्रतिष्ठानमधून मागवलं पाहिजे. महत्वाची गोष्ट सांगतो, अण्णाभाऊ साठेंनी त्या काळामध्ये एक आर्टिकल लिहिलं, त्या आर्टिकलचं नाव आहे महाराष्ट्रातील म्हणजे संयुक्त महाराष्ट्राचा लढा आणि जात वास्तव. बघा अण्णाभाऊ साठे काय आर्टिकल लिहायला लागले, जात वास्तव. लोक म्हणतात, बघा हे टायटल तुमच्या समोर धरतो मी, संयुक्त महाराष्ट्राचा लढा आणि जात वास्तव हे आर्टिकल लिहित आहेत अण्णाभाऊ साठे. याचा अर्थ काय, जातीचं वास्तव अण्णाभाऊ साठे मांडत आहेत. कास्ट काय आहे हे मांडत आहेत अण्णाभाऊ साठे. जर मार्क्सवादी असते तर वर्ग वास्तव मांडलं असतं. कारण अण्णाभाऊ साठेंना नंतर कळालं होतं की वर्ग भारतामध्ये जाती व्यवस्था आहे आणि जात ही वास्तव आहे. त्यामुळे जातीचं वास्तव. आणि आर्टिकलमध्ये त्यांनी बाबासाहेब आंबेडकरांचा 3ऱ्याच ओळीमध्ये उल्लेख केलेला आहे. परमपूज्य डॉक्टर बाबासाहेबांचा आदेश ते काटेकोरपणे पाळीत होते. हे 3ऱ्याच ओळी त्या आर्टिकलमध्ये 3ऱ्याच ओळीमध्ये बाबासाहेबांचा उल्लेख आहे. म्हणजे ह्या लेखामध्ये त्यांनी बाबासाहेबांचा उल्लेख केलेला आहे. त्यांच्या ज्या मी सांगितलं 300 कथा लिहिलेल्या आहेत, 20 कथा संग्रह प्रकाशित आहेत. बऱ्याचशा कथामध्ये त्यांचा बाबासाहेबांचा उल्लेख आहे. एक बुद्धाची शपथ नावाची कथा आहे, ही सुद्धा या युगांतरमध्ये छापलेली आहे. त्या व्यतिरिक्त तुम्हाला हे जे बार्टीनं जे अण्णाभाऊ साठेचा गौरवग्रंथ काढलेला आहे याच्यामध्ये बी तुम्हाला ती वाचायला मिळेल कथा, बुद्धाची शपथ. त्या कथेमध्ये सुद्धा बाबासाहेबांचा उल्लेख आहे. त्यांची एक कथा आहे सोन्याचा मणी. बाबासाहेब आंबेडकरांचं निर्माण झाल्यानंतर लोकांमध्ये काय प्रतिक्रिया होत्या, लोक कशी ओक्साबोक्षी होऊन रडत होते, याचं वर्णन त्यांनी त्या कथेमध्ये केलेलं आहे. त्यामध्ये सुद्धा बाबासाहेब आंबेडकरांचा उल्लेख आहे. सोन्याचा मणी कथेचं नाव सांगतोय. म्हणजे त्यांनी अण्णाभाऊंनी बाबासाहेबांचा उल्लेख त्यांच्या लोकनाट्यात केलेला आहे, त्यांच्या कादंबरीत केलेला आहे, त्यांच्या कथेमध्ये केलेला आहे, त्यांच्या आर्टिकलमध्ये केलेला आहे. त्यांनी जे लेख लिहिले त्याच्यामध्ये केलेलं आहे. म्हणजे या समग्र ते ज्या प्रकारचे वेगवेगळे लिखाण करायचे त्या वेगवेगळ्या लिखाणामध्ये बाबासाहेबांचा उल्लेख सापडतो. तो एकच ठिकाणी नाही, भरपूर ठिकाणी बाबासाहेबांचा त्यांनी उल्लेख केलेला आहे. तर हे झालं त्यांनी कुठे कुठे उल्लेख केलेला आहे. आता दुसरं, त्यांनी ज्या कथा लिहिल्या त्या कथा 300 कथा आहेत. काही सिलेक्टिव्ह कथाचे मी उदाहरणं सांगतो. त्या सरळ सरळ आंबेडकरवादी कथा आहेत. बाबासाहेबांच्या चळवळीसाठी लिहिलेल्या कथा आहेत. त्याचं तुम्हाला एक कथेचं एक उदाहरण सांगतो. एक सापळा नावाची कथा अण्णाभाऊंनी लिहिली आहे. ही सापळा नावाची कथा काय आहे, तर बाबासाहेब आंबेडकरांनी सांगितलं की मेलेले जनावरं ओढणं बंद करा अस्पृश्यांनो. हे बाबासाहेबांनी महाडच्या सत्याग्रहाच्या वेळेस ठराव पारित करून सांगितलं की मेलेले जनावरं ओढू नका. त्यांनी जे माणगाव परिषद झाली, माणगाव परिषदेमध्ये सांगितलं होतं बाबासाहेबांनी मेलेले जनावरं ओढू नका. मग महार जातीच्या लोकांनी मेलेले जनावरं ओढणं बंद केलं. मग बंद केल्यानंतर त्याचे परिणाम काय झाले त्याचं उदाहरण सांगण्यासाठी सापळा नावाची कथा अण्णाभाऊंनी लिहिलेली आहे. की महार जातीच्या लोकांनी मेलेलं जनावर ओढणं बंद केलं. एका देशमुखाची गाय मरते तर ते महारवाड्यात जातात, ते ओढून न्यायला नकार देतात. मग महाराजांवर बहिष्कार होतो आणि मग त्यांचा जो संघर्ष आहे गावासोबतचा, बहिष्कार झाल्यानंतर संघर्षामध्ये काय होतं आणि संघर्षात शेवटी महाराज कसे विजयी होतात याचं उत्तम उदाहरण सांगितलं आहे सापळा नावाच्या कथेमध्ये. ही आंबेडकरी कथा आहे. बाबासाहेबाचा आदेश लोकांनी कसा पाळला याच्यासाठी अण्णाभाऊंनी कथा लिहिलेली आहे. हे वास्तव मांडलेलं आहे कथेमधून काय घडलं. त्यांची एक दुसरी कथा आहे उपकाराची फेड. ही उपकाराची फेड सुद्धा कथा ही मेलेले जनावर ओढण्यावरच आहे.
आणि त्यासोबतच महार मांग चांभार लोक ज्यावेळेस त्या कथेमध्ये दाखवलंय की त्याची महाराच्या एका व्यक्तीची चप्पल फाटलेली असते, तो चांभाराकडे जातो, तो चांभार त्याला हे करतो, फुटक्या कब्बशी तिथे चहा देतो. हे म्हणतो असं का? तर ते म्हणतो तू माझी चहा, तो स्वाभिमानी असतो, महार स्वाभिमानी असतो, तो चहा पित नाही. ते म्हणतो माझी चप्पल शिवून द्या. तर तो म्हणतो ती आरी आणि रापीट फेकून देतो, म्हणतो तर तू शिव. ते म्हणतो मला थोडी शिवता येते. बघा, चांभार व्यक्ती महाराची चप्पल शिवायला तयार नाही. मग नंतर काय होतं, त्या चांभाराच्या घरीच गाय मरते. मग तो महाराकडे येतो, तू हे जनावर ओढत. तो काय करतो, ते काढवण आणि जे वडायचे साहित्य आहे, दोरी बिरी, ते साहित्य फेकून देतो. म्हणतो धर आणि वड गाय तू तुझी मेलेली. ते म्हणतो मला कुठे येते? म्हणजे मग माझी चप्पल तुला शिवता येत नाही. म्हणजे कथेतून दाखवले की म्हणजे अस्पृश्यामध्ये बी जाती व्यवस्थेमध्ये कसं खालचं वरचं आहे. बाबासाहेब आंबेडकर बघा, क्रमिक जाती व्यवस्था ही क्रमिक असमानतेवर उभा आहे म्हणतात. एक जात एका जातीच्या वरी दुसरी जात, दुसऱ्याच्या वरी तिसरी जात, ही क्रमिक असमानता आहे. आणि क्रमिक असमानतासाठी ही उपकाराची पिढीमध्ये सुद्धा हे होत जातो तो विचार. तर बाबासाहेबांच्या सिद्धांत क्रमिक असमानता कशी आहे हे दाखवण्यासाठी मग त्या कथेमध्ये एक परीट दाखवलेला आहे. तो महाराजाचे घर जाळा असं सांगतो. मग गावचा पाटील येतो, पाटील त्या परीटाला दाबतो, चल शांत बस. मग परीट शांत होतो. म्हणजे कथेत काय की महाराजाच्या वरी चांभार आहेत, चांभाराच्या वरी परीट आहे, परीटेच्या वरी मग मराठा आहे. एक क्रमिक असमानता दाखवण्याचा प्रयत्न त्या उपकाराची फेड नावाच्या कथेत केलेला आहे. तर ही कथा असेल. एक वळण नावाची कथा आहे की बघा, बाबासाहेब आंबेडकरांनी सांगितलं होतं की मेलेल्या जनावरचं मटण खाणं बंद करा, बीपचं मटण खाणं बंद करा, मोठ्याचं मटण खाणं बंद करा. मग याचा परिणाम काय झाला मारवाड्यामध्ये, मागवाड्यामध्ये? तर महाराच्या लोकांनी ठराव केला आणि की जो कुणी मोठ्याचं मटण खाईन त्याला वाळीत टाकलं जाईल. आणि मग एक म्हातारी, ती सवय असते वळण, तिला वळण लागलेलं असते. ती म्हातारी काय करते, तर ती मागवाड्यात जाऊन मटण आणत असते. आणि ती मागवाड्यात जाऊन मटण आणत असते. मग अण्णाभाऊ तिथं हे बी लिहितात बघा की अण्णाभाऊ साठे एक ऑब्झर्वेशन मांडतात की आंबेडकरी बाबासाहेबांच्या विचाराला महाराणी स्वीकारलं, पण मांगाने नाही स्वीकारलं लवकर. हे अण्णाभाऊ साठे वळण कथेतून दाखवून देतात की मांग जातीनं लवकर न स्वीकारलं नाही, पण महाराणी स्वीकारलं. मग तिला वाळीत टाकलं जातं. आणि मग जे काय घडतं त्या कथेतून त्यांनी ते वळण कथेतून मांडलेलं आहे. बुद्धाची शपथ का जी कथा मी उल्लेख केला, 8, 9, 10 वर्षाचे पोरं महार जातीचे यांना बौद्ध धर्म स्वीकारल्यानंतर त्यांच्यात काय बदल झाला हे सांगण्यासाठी अण्णाभाऊंनी ती कथा लिहिली आहे. ही बुद्धाची शपथ कथा. चिंचरी नावाचं गाव आहे. पोरं, त्यांना एका पोराला त्याची आई मारते का तर ते जनावर सांभाळत असतो, पाटलाच्या एक तर जनावर जातात म्हणून आई मारते, शेतात जातो म्हणून. आणि मग ते पोरं पळून जातात, मुंबईला जातात. मग मुंबईपर्यंतचा त्यांचा प्रवास थरारक दाखवलेला आहे. आणि वरळीला आपल्या ते नातेवाईकाकडे जातात. 8, 9, 10 वर्षाचे पोरं. आणि ते निघताना निश्चय करतात, बुद्धाची शपथ घेतात की आता आपण मुंबईला जायचंच. बघा, महार जातीतल्या लोकांनी, पोरांनी बौद्ध धर्म स्वीकारल्यानंतर त्यांच्यात काय बदल झाला हे त्या बुद्धाची शपथ या कथेतून अण्णाभाऊ सांगतायत. सोन्याचा मणी एक अशीच कथा आहे. सोन्याचा मणीचा मी मागे उल्लेख केला. सोन्याचा मणी या कथेमध्ये अण्णाभाऊ साठेंनी ही अशी कथा आहे की बाबासाहेब आंबेडकरांचं निर्वाण झाल्यानंतर मुंबईमध्ये कसं लोक काय रडतायत. एक म्हातारी दाखवली खेड्यातली आणि तिचा मुलगा मरण पावतो. मग तिची मुंबईला मुलगी असते, तर ती मुलगी आता बघा मग सुना सांभाळत नसतात. एक महाराष्ट्राचं कल्चर दाखवलंय आपल्या खेड्यातलं. आणि मग ती म्हातारी मुंबईला आपल्या मुलीकडे राहायला येते. मग मुलीकडे राहते. बाबासाहेबांचं महापरिनिर्वाण झालेलं दाखवलेलं आहे. आणि लोक ओक्साबोक्षी रडतायत, ती म्हातारी रडतायत, सगळे लोक रडतायत. आणि मग 57 जी लोकसभेचं इलेक्शन आहे, संयुक्त महाराष्ट्रची समिती आणि शेड्यूल कास्ट फेडरेशननं ते युती करून लढलं होतं इलेक्शन. बघा, त्या प्रचारासाठी लोक फिरत असतात, तर त्या म्हातारीकडे जातात, लोक वर्गणी करत असतात. तर पैसे गोळा करून लोक ते इलेक्शन लढत असतात आपले शेड्यूल कास्ट फेडरेशनचे. तर ते म्हातारीकडे येतात. तर म्हातारी ती म्हणती, तू म्हातारे काय देशील तू इलेक्शनसाठी, बाबासाहेबांच्या चळवळीसाठी? तर ती म्हातारी म्हणते माझ्याकडे काहीच नाही. त्यामध्ये काहीतरी तुला द्यावं लागेल. तर ती म्हणते माझ्याकडे काही नाही. मग ते लोक निघून जातात. तितक्यात तिला आठवतं तिच्याकडे काहीतरी आहे. ती परत त्या माणसाला बोलवते. तिच्याकडे काय असतं? तिच्याकडे एक सोन्याचा मणी असतो आणि तिने ते पत्राच्या गाठीमध्ये बांधून ठेवलेला असतो. कशासाठी? कारण महाराष्ट्रात एक परंपरा आहे की मेल्यानंतर माणसाच्या तोंडात सोनं टाकलं जातं. आणि तिला वाटलं की माझ्याकडे कुणी नाहीये, मग मेल्यानंतर माझ्या तोंडात टाकायला सोनं लागेल. म्हणून तिने एक मंगळसूत्राला एक सोन्याचा मणी जो आहे तो तिने पत्राच्या गाठीत बांधून ठेवलेला असतो की तो मणी मेल्यानंतर माझ्या तोंडात टाकावा. तो मणी ती म्हातारी बाबासाहेबांच्या चळवळीसाठी देते.
तर ही आहे सोन्याचा मणी कथा. म्हणजे बाबासाहेबांच्या चळवळीवर लोकांची काय निष्ठा आहे हे निष्ठा दाखवण्यासाठी अण्णाभाऊंनी सोन्याची कथा लिहिलेली आहे. अशा त्यांनी कित्येक कथा लिहिल्या आहेत. कोंबडी चोर कथा, बाबासाहेब आंबेडकरांचं 51चं भाषण आहे. आज पण आम्ही गुलामच आहोत, भारत देश आझाद झाल्यानंतर बाबासाहेब आंबेडकर म्हणतायत. अण्णाभाऊंनी ती कथा लिहिली बाबासाहेबांच्या त्या वाक्यासाठी, कोंबडी चोर नावाची कथा. हे बाबासाहेबांच्या एकेका सिद्धांतावर अण्णाभाऊंनी कथा लिहिलेली आहे, ते आपण समजून घ्यावं लागेल. तर अण्णाभाऊ साठे हे पहिले आंबेडकरी कथा लेखक आहे. हे कन्क्लुजनला मी सांगतो की आंबेडकरी चळवळीच्या पहिल्या ज्या कथा लिहिण्याचं काम सुरू केलं ते अण्णाभाऊ साठेंनी सुरू केलेलं आहे. अशा कित्येक कथा आहेत, आंबेडकरी चळवळीच्या कथा आहेत. तर ह्या कथा वाचल्या पाहिजेत, ह्या आंबेडकरी चळवळीच्या कथा आहेत. आता ह्या कथातून स्पष्टपणे समजतंय की अण्णाभाऊ साठे हे आंबेडकरी चळवळीच्या त्यांनी कथाच लिहिल्या, त्यांच्यावर प्रचंड प्रभाव आहे. तिसरा मुद्दा मला या ठिकाणी सांगायचा आहे की अण्णाभाऊ साठेंच्या साहित्यामध्ये छेडछाड झालेली आहे आणि ती कुणी छेडछाड केली याचे पुरावे मी देतो. हे लोकशाहीर अण्णाभाऊ साठे हे जे बार्टीनं पुस्तक छापलेलं आहे याच्यामध्ये बुद्धाची शपथ ही कथा छापलेली आहे. या कथेचा जो शेवट आहे हे शेवट 3 शब्दांनी झालेला आहे. त्या 3 शब्द आहेत बघा, हे 3 शब्द शेवटी आहेत, बुद्धम शरणम गच्छामी. बुद्धम शरणम गच्छामी या कथेचा शेवट केलेला आहे या कथेमध्ये. बघा, अण्णाभाऊ साठेनं बुद्धम शरणम गच्छामी लिहिलेलं आहे म्हणजे म्हटलेलं आहे. आता कम्युनिस्टांनी काय केलं बघा, बदमाशगिरी बघा कम्युनिस्टांची. हे युगांतर एक श्रमिक प्रतिष्ठानचं आहे, कोल्हापूरचं प्रकाशन आहे. या श्रमिक प्रतिष्ठाने युगांतर मधील अण्णाभाऊंचे आर्टिकल छापले. त्यांनी ही बुद्धाची कथा आहे त्या छापली, पण त्यांनी एक बदमाशगिरी केली. या कथेचा शेवटचे जे 3 शब्द आहेत बुद्धम शरणम गच्छामी गायब करून टाकले. अण्णाभाऊ साठेंनी जी ओरिजिनल कथेमध्ये बुद्धम शरणम गच्छामी जे 3 शब्द आहेत ते कम्युनिस्टांनी गायब करून टाकले. ही आहे बदमाशगिरी यांची. अण्णाभाऊ साठेच्या साहित्यासोबत छेडछाड का सांगायचं नाही? अण्णाभाऊ साठेने बुद्धम शरणम गच्छामी म्हणले, कम्युनिस्टांना काय अडचण आहे? अरे जे आहे अण्णाभाऊंनी लिहायला ते लिहा ना, तुम्ही छापा ना. ते त्यांच्या कथेमध्ये छेडछाड करता, त्यांच्या आर्टिकलमध्ये छेडछाड करता. काय हक्क आहे तुम्हाला अण्णाभाऊ साठेच्या साहित्यात छेडछाड करण्याचा? हे कम्युनिस्टांनी केलं. हे श्रमिक प्रतिष्ठान कम्युनिस्टांचं आहे, हे कोल्हापूरमधून निघतं. दुसरा पुरावा देतो, याच युगांतर मधला दुसरा पुरावा देतो. संयुक्त महाराष्ट्राचा लढा आणि जात वास्तव नावाचं जे अण्णाभाऊंनी आर्टिकल लिहिलेलं आहे, हे आर्टिकल याच्यामध्ये छापलेलं आहे. हे आर्टिकल आहे आणि या आर्टिकलची सुरुवात बघा, सुरुवात आहे घडली आहे डॉट, संपलं वाक्य, पहिलंच वाक्य घडली आहे. यार काय घडली आहे? पुढचं वाक्य सांगतो म्हणजे तुम्हाला अंदाज येईल. अक्षरशः शेकडो गावात महारांनी बौद्ध धर्माचा स्वीकार केला आहे, वेड बिगार बंद केली आहे आणि समितीच्या निशाणाखाली उभे राहून संयुक्त महाराष्ट्र मिळवा हा परमपूज्य डॉक्टर बाबासाहेबांचा आदेश ते काटेकोरपणे पाळत आहेत. पहिलं वाक्य काय? घडली आहे. अक्षरशः शेकडो गावात महारांनी बुद्ध धर्माचा स्वीकार केला आहे. काय घडली आहे? पहिलं वाक्यच गायब केलंय कम्युनिस्टांनी या आर्टिकलमध्ये. माझा म्हणणं आहे ते लिहिलेलं असावं, महाराष्ट्रामध्ये एक क्रांतिकारी घटना घडली आहे, अक्षरशः शेकडो गावात महारांनी बौद्ध धर्माचा स्वीकार केला आहे, हे वाक्य असणार. घडली आहे अर्ध वाक्याच्यांनी गायब केलं कम्युनिस्टांनी, कारण बौद्ध धर्म स्वीकारला ही क्रांतिकारी घटना म्हणतात अण्णाभाऊ साठे. हे दाबण्यासाठी यांनी लिहिलंय घडली आहे. अरे काय घडली आहे? पहिलं स्टार्ट वाक्य आहे आर्टिकल मधलं, हे कम्युनिस्टांच्या युगांतर मधलं. अण्णाभाऊ साठेच्या साहित्यात छेडछाड कशी केली हे सांगतोय मी. या पॅराग्राफचं जे शेवटच नाही याला. अण्णाभाऊंचे मी आर्टिकल कित्येक वाचलेत, कथा वाचल्यात, त्याचा शेवट अण्णाभाऊ करतायत ना. या आर्टिकलला शेवटच नाही. याचा अर्थ काय? शेवटचा पॅरा सुद्धा गायब केलाय. या आर्टिकलमध्ये अण्णा बाबासाहेबांचा उल्लेख आहे आणि कम्युनिस्ट पार्टीच्या साप्ताहिकामध्ये छापून आलेला आहे. त्यांनी हे सुद्धा आर्टिकलमध्ये छेडछाड केलेली आहे. हे 2 पुरावे यासाठी देतो आहे की का असं केलं कम्युनिस्टांनी. अण्णाभाऊ साठेंच्या साहित्यासोबत छेडछाड केल्याचे मी 2 पुरावे दिले तुम्हाला. हे युगांतर मधील अण्णाभाऊ साठे यांचे साहित्य तुम्ही बघा, याच्यामध्ये तुम्हाला 2 पुरावे मिळून जातील. कारण अण्णाभाऊ साठे जरी उत्तर अर्ध त्यांचा म्हणजे सुरुवातीच्या काळामध्ये नवीन माणूस चळवळीमध्ये येतो, त्यांना हे नसते. नंतर मॅच्युरिटी आल्यानंतर मात्र अण्णाभाऊ साठे हे बाबासाहेब आंबेडकरांच्या विचाराकडे वळलेले आहेत. त्याच्यामुळं त्यांच्यावर बाबासाहेबाचा मोठ्या प्रमाणावर प्रभाव आहे. आणि शेवटच्या ह्याच्यामध्ये त्यांनी कम्युनिस्ट पक्षासोबतचे सगळे संबंध अण्णाभाऊ साठेने तोडून टाकले होते.
तुम्हाला पुरावा म्हणून सांगतो. हे अण्णाभाऊ साठेचे भाऊ आहेत. जे हे पुस्तक आहे माझा भाऊ अण्णाभाऊ, हे प्रत्येक आंबेडकरी चळवळीच्या कार्यकर्त्यांना वाचलं पाहिजे पुस्तक. हे शंकरभाऊ साठे, अण्णाभाऊंचे सख्खे लहाने भाऊ, यांनी हे पुस्तक लिहिलेलं आहे माझा भाऊ अण्णाभाऊ. या पुस्तक तुम्ही ह्यासाठी वाचलं पाहिजे कारण यामध्ये भरपूर साऱ्या गोष्टी सख्या भावाने लिहिलेल्या आहेत. आणि शंकरभाऊ साठेंनी 13 कादंबऱ्या लिहिलेल्या आहेत. शंकरभाऊ साठेंनी 13 कादंबऱ्या लिहिलेल्या आहेत. आणि हे बायोग्राफी लिहिलेली आहे अण्णाभाऊंची, माझा भाऊ अण्णाभाऊ. 14 पुस्तकं प्रकाशित आहेत शंकरभाऊ साठेंचे. त्या शंकरभाऊ जे अण्णाभाऊ सोबत सावलीसारखे राहिले, तर त्यांनी ह्या पुस्तकामध्ये बऱ्याचशा गोष्टी महत्त्वपूर्ण लिहून ठेवल्या, ते तुम्ही वाचल्या पाहिजे. तर आपल्याला एवढं सांगितलं अण्णाभाऊंनी लालबावटा कला पथकात काम केलं. अण्णाभाऊंनी लालबावटा कला पथकात काम केलं. अरे पण ते बंद केलं हे बी सांगा ना. 1944 ला लालबावटा कला पथकाची स्थापना झाली. 4 वर्षे हे कलापथक चाललं. 1948 ला ही कलापथक कम्युनिस्ट पक्षानं बनवलं होतं, भारतीय कम्युनिस्ट पक्षानं बनवलं होतं. हे कलापथक बंद केलं 1948 ला कम्युनिस्ट पार्टीनं. आणि त्या शाहिरांना सांगितलं, गवानकरला, अमर शेखला, की हे कलापथक आता तुमचं नाव झालं, तुम्ही चालवा. आम्ही हे कलापथक बंद करत होतो, आता ही पार्टी नाही चालवणार. यांनी बंद न करता हे कलापथक चालू ठेवलं. एक खुली घेतली विकत. अण्णाभाऊंना जे लिहिलं ते विकलं आणि त्याच्यातून त्यांनी 500 रुपये देऊन एक खुली घेतली तिथे प्रॅक्टिस करण्यासाठी. आणि ती खुली नंतर अमर शेखांनी ढापली असं शंकरभाऊंचं म्हणणं आहे. अमर शेखचं लग्न झालं, त्या खुलीमध्ये राहू लागले. आणि मग अमर शेखनं स्वतःचं कलापथक सुरू केलं. मग गव्हाणकरला आणि अण्णाभाऊंना स्वतःचं वेगळं कलापथक बनवावं लागलं. त्या कलापथकाचं नाव होतं शाहीर अण्णाभाऊ साठे व शाहीर दना गव्हाणकर यांचे संयुक्त कलापथक. हे कलापथकाचं नाव आहे. हे लालबावटा कलापथक. अरे बंद झालं हे बी सांगा ना. अर्धवट माहिती ना. ते कलापथक बंद केलं तर नंतर कलापथकाचं नाव बदल हे बी सांगा ना लोकांना. आणि या कलापथकातून अण्णाभाऊ साठे 1966 ला बाहेर पडले. हे या पुस्तकात लिहिलेलं आहे. ऑगस्ट 1966 ला अण्णाभाऊ साठे बाहेर पडले, अपमानित होऊन बाहेर पडले. हे कधीच नंतर त्या स्वतःच्या कलापथकातून अण्णाभाऊंना बाहेर पडावं लागलं, अपमानित होऊन बाहेर पडावं लागलं 1 ऑगस्ट 1966. त्याच्यानंतर कसल्याही प्रकारचा त्यांनी संबंध नाही ठेवला कम्युनिस्ट पक्षासोबत. त्याच्या दुसऱ्याच वर्षी 1967 ला इलेक्शन होते लोकसभेचे. त्यामुळे हे परत गव्हाणकरनं ते कलापथक जुळवाजुळव केली आणि ते कलापथक औरंगाबादला आलं होतं प्रचारासाठी. औरंगाबादला कलापथकाला अण्णाभाऊ साठे त्या कलापथकात आले नाहीत. एवढंच नाही, त्या कलापथकात अण्णाभाऊंची मुलगी आली होती शकुंतला. तर अण्णाभाऊंनी त्यांच्या ज्या पत्नी आहेत जयवंताबाई, त्यांना घरी यायला उशीर झाला. तर जयवंताबाईला अण्णाभाऊ म्हणले, तुला उशीर का झाला आणि शकुंतला कुठे आहे? तर ती म्हणले की ती कार्यक्रमाला गेली प्रचारासाठी लोकनाट्याच्या. तर अण्णाभाऊला राग आला आणि म्हणे, ज्या कलापथकात तिचा बाप नाही त्या कलापथकात कसं काय माझ्या पोरीला पाठवलंस? आणि दोघांमध्ये झगडा उपस्थित झाला. तर जयवंताबाईंनी एक चिठ्ठी होती, ती चिठ्ठी अण्णाभाऊंना दिली. ती कुणाची चिठ्ठी होती? ती श्रीपाद अमृत डांगेंची चिठ्ठी होती. हे श्रीपाद अमृत डांगे म्हणजे कम्युनिस्ट पक्षाचे संस्थापक. 1925 ला त्यांनी कम्युनिस्ट पक्षाची स्थापना केली, कम्युनिस्ट पार्टी ऑफ इंडिया. त्या डांगेंनी काय चिठ्ठी लिहिली होती? डांगेंनी चिठ्ठी लिहिली होती, अण्णाभाऊ एवढ्या वेळेस तुमच्या मुलीला लोकनाट्याच्या कार्यक्रमाला जाऊ द्या, नंतर आपण ही दुसरी व्यवस्था बघू. त्या चिठ्ठीमुळं जयवंताबाईनं स्वतःच्या मुलीला लोकनाट्याच्या कार्यक्रमाला पाठवलं आणि अण्णाभाऊंनी त्याच मुद्द्यावरती नवरा बायकोत भांडण झालं. हे भांडण एवढं विकोपाला गेलं की जयवंताबाई कायमचं घर सोडून गेल्या, नंतर कधीच आल्या नाहीत. नंतरचे 2 वर्ष अण्णाभाऊ तिथून पुढे जगलेले आहेत. नवरा बायको वेगळं राहिलेले आहेत. कम्युनिस्ट पार्टीच्या प्रचाराला आपल्या मुलीला पाठवल्यामुळं अण्णाभाऊंनी पत्नीसोबत झगडा केला आणि पत्नीसोबत एवढा मोठा झगडा झाला की ते कायमचे वेगळे झाले. हे महत्वाचे मुद्दा आहे. म्हणजे डांगेंच्या त्या चिठ्ठीमुळे नवरा बायकोत भांडण लागलेलं आहे. हेच डांगे 1952 ला नॉर्थ मुंबईमधून लोकसभेला इलेक्शनला उभा होते. बाबासाहेब त्याच मतदारसंघातून उभा होते आणि बाबासाहेब आंबेडकर रिझर्व्ह कॉन्स्टिट्यूशन उभा होते. डांगे ओपन मधून उभा होते. परिणाम असा झाला, एका माणसाला 2 मताचा अधिकार होता. एक एससीच्या माणसाला मतदान करायचं आणि ओपन मध्ये मतदान करायचं खासदारकीला. डांगेंच्या लोकांनी मतदान कुजवलं आणि बाबासाहेब आंबेडकर हे अवघ्या 15,000च्या फरकानं इलेक्शन हारलेले आहेत 52चं, आणि यांनी 38,000 मतदान कुजवलेले आहेत.
38,000 मतदान बाद झाले या डांगेच्या याच्यातले. याचा अर्थ काय आहे की त्याच्यानंतर बाबासाहेबांनी या डांगेच्या विरोधामध्ये इलेक्शन कमिशनकडे पिटिशन दाखल केली ती या डांगेनं लोकशाहीसोबत धोकाधडी केली म्हणून. ज्या व्यक्तीनं डांगेनं बाबासाहेबांसोबत धोकाधडी केलेली आहे तोच डांगे आहे. या डांगेने नवरा बायकोत भांडण लावले आणि नवरा बायको वेगळे झाले कायमचे. हे सुद्धा कारण आहे. आणि ह्याच्यामध्ये शंकर भाऊ फार भयानक लिहित आहेत की माझा भाऊ तर हे 1980ला पुस्तक छापलेलं आहे. त्याच्यामध्ये लिहितात की माझा भाऊ तर संपला, पण ज्या पार्टीनं कम्युनिस्ट पार्टीनं माझ्या भावाला संपवलं ती पार्टी कधी संपणार असा प्रश्न उपस्थित करतात शंकर भाऊ साठे पुस्तकामध्ये. बघा हे सगळं भयानक आहे. हे त्यांचं शेवटचं जीवन भयानक आहे, भयानक व्यतीत गेलेलं आहे. तर ह्या सगळ्या निष्कर्षातून हे लक्षात येतं की अण्णाभाऊ साठेंनी कम्युनिस्ट पार्टीचे सगळे संबंध तोडलेले आहेत. आणि त्यांचं हे सगळं जे लिटरेचर आहे याच्यावरून हे लक्षात येतं की अण्णाभाऊ साठे प्रचंड प्रमाणात आंबेडकरी चळवळीकडे झुकलेले होते आणि ते आंबेडकरवादी बनले होते. एक दुसरा पुरावा देतो यासाठी. हे जे शंकर भाऊ साठे आहेत यांनी नंतर RPI मध्ये काम केले, रिपब्लिकन पार्टी ऑफ इंडियात काम केले. त्यांना विचारलं तुम्ही RPI मध्ये का काम केलं, तर त्यांनी सांगितलं माझा भाऊ म्हणजे अण्णा भाऊ, माझा भाऊ हा उत्तर आयुष्यात आंबेडकरवादी बनला होता आणि माझ्या भावानं मला सांगितलं होतं की आता आंबेडकर चळवळीत काम करायचं म्हणून मी RPI मध्ये काम केलं. या शंकर भाऊ साठेंच्या साहित्यावरती 1997ला MPhil केलंय शरद गायकवाड सरांनी. कोल्हापूरचे जे शरद गायकवाड सर आहेत, डॉक्टर शरद गायकवाड यांनी MPhil केलंय. हे त्यांचे नातेवाईकच आहेत अण्णाभाऊ साठेंचे. शंकर भाऊ साठे सोबत 1980 ते 1996-97 असा 16-17 वर्षाचा त्यांचा अनुभव आहे शंकर भाऊ सोबतचा. हे त्यांच्या MPhilच्या थेसिसमध्ये अवेलेबल आहे की शंकर भाऊ साठेंनी RPI मध्ये काम केल्याचा पुरावा शरद गायकवाडांच्या पुस्तकात आहे MPhilच्या थेसिसमध्ये. हा दुसरा पुरावा. तिसरा पुरावा सांगतो. अण्णाभाऊ साठेंच्या जीवनावरती 4 लोकांचा प्रभाव आहे. त्यांनी 4 लोकांना गुरुस्थानी ठेवलेला आहे. एक त्यांच्या म्हणजे एक मॅक्झिम गॉर्की हे रशियाचा थिंकर आहे ज्याची आई कादंबरी मदरची कादंबरी आहे, फार गाजलेली आहे, तुम्ही वाचली असताना आई कादंबरी. ही सगळ्या भाषेत भारतातल्या जवळपास ट्रान्सलेट झालेली आहे. ही मॅक्झिम गॉर्कीला अण्णाभाऊ आयडियल मानायचे. हे मॅक्झिम गॉर्की सोबत सुद्धा तुम्हाला सांगतो, मॅक्झिम गॉर्की हा लेनिन सोबत काम करायचा रशियामध्ये. म्हणजे ज्यावेळेस रशियामध्ये क्रांती झाली आणि कम्युनिस्टांचं सरकार आलं, लेनिनचं सरकार आलं, त्यावेळेस लोकांचे हाल, लोकांची मुस्काटबाजी झाली, लोकांच्या स्वातंत्र्याचा हे झाला, गळा दाबण्यात आला. त्यामुळं मॅक्झिम गॉर्कीनं लेनिनच्या विरोधामध्ये लिखाण सुरू केलं. तर लेनिनने धमकी दिली मॅक्झिम गॉर्कीला. त्याचा परिणाम असा झाला की मॅक्झिम गॉर्कीला रशिया सोडून दुसऱ्या देशात जावं लागलं. नंतर स्टॅलिन आला. स्टॅलिनने गॉर्कीला बोलवून घेतलं. तुमच्या माहितीसाठी सांगतो, गॉर्की मेला 4 दिवसानंतर डेड बॉडी सापडली होती. 4 दिवसानंतर डेड बॉडी सापडली गॉर्कीची. अण्णाभाऊ साठेची सुद्धा 1 दिवसानंतर डेड बॉडी सापडली. आदल्या दिवशी कधी वारले होते माहित नव्हतं. अण्णाभाऊ साठे म्हणायचे की माझ्यावरती मॅक्झिम गॉर्कीचा प्रभाव आहे, मॅक्झिम गॉर्की सारखंच माझं जीवन आहे. हा मॅक्झिम गॉर्कीचा प्रभाव होता. तो मॅक्झिम गॉर्की स्टॅलिनच्या आणि लेनिनच्या विरोधात तिथे गेलेला आहे. तिथल्या कम्युनिस्ट पार्टीच्या, रशियाच्या कम्युनिस्ट पार्टीच्या विरोधात तिकडं, म्हणजे रशियाच्या कम्युनिस्ट पार्टीने मॅक्झिम गॉर्कीला त्रास दिला, भारतातल्या कम्युनिस्ट पार्टीने अण्णाभाऊंना त्रास दिला. हे सिमिलॅरिटी आहे. दुसरा प्रभाव जो होता त्यांच्यावरती क्रांतिसिंह नाना पाटलांचा होता, ज्यांनी पत्री सरकार बनवलं. हे क्रांतिसिंह नाना पाटील आमच्या बीड जिल्ह्यामधून खासदार बी झालेले आहेत 67ला. या क्रांतिसिंह नाना पाटलांना हे उत्तर आयुष्यामध्ये आंबेडकरवादी बनलेले आहेत. हे त्यांच्या लोकनाट्यामधला नायक आहे क्रांतिसिंह नाना पाटील. अण्णाभाऊंनी क्रांतिसिंह नाना पाटील आयडियल मानलेला आहे. त्यांची लहानपणीच भेट झालीच आहे, त्यांच्या बायोग्राफीमध्ये उल्लेख बी आहे. अण्णाभाऊ 8 वर्षाचे असताना त्यांना क्रांतिसिंह नाना पाटलांनी त्यांची भेट झालेली होती एका कार्यक्रमात. तर क्रांतिसिंह नाना पाटील सुद्धा उत्तर आयुष्यामध्ये आंबेडकरवादी बनले होते. तिसरा त्यांच्यावर जो प्रभाव आहे तो आहे भाई माधवराव बागल यांचा, कोल्हापूरचे, ज्यांनी बाबासाहेबांचा 1945ला तिथं पुतळा बसवला. कोल्हापूरमध्ये जो बाबासाहेबांचा पहिला पुतळा बसवला ते भाई माधवराव बागल. त्या भाई माधवराव बागलांचा आर्टिकल आहे माझ्याकडे. भाई माधवराव बागलांनी उत्तर आयुष्यामध्ये बौद्ध धर्माचा स्वीकार केला होता. त्यांनी बौद्ध धर्माचा स्वीकार केला होता का? बाबासाहेब आंबेडकरांच्या विचाराला प्रभावित होऊन.
बघा, ही क्रांतिसिंह नाना पाटील अगोदर कम्युनिस्ट आहेत, नंतर आंबेडकरवादी बनलेले आहेत. भाई माधवराव बागल अगोदर कम्युनिस्ट आहेत, नंतर आंबेडकरवादी बनलेले आहेत. आणि कसे आंबेडकरवादी? त्यांनी बौद्ध धर्म स्वीकारला आहे, एवढे आंबेडकरवादी. त्यांनी अण्णाभाऊ साठेवर एक लेख लिहिला आणि त्या लेखात ते सांगतात की अण्णाभाऊ साठे माझ्या मुलाच्या वयाचे होते. फकीरा कादंबरीवर जो पिक्चर बनला, तर राजाराम टॉकीजला मला घेऊन गेले, मोटार गाडी घेऊन आले कोल्हापूरमध्ये. अण्णाभाऊ मला मोटार गाडी बसून त्या टॉकीजला नेलं आणि टॉकीजला मी पिक्चर बघितला. तसं पाहता अण्णाभाऊ साठे आणि मी एकाच जातीचे होतो. आता बघा, माधवराव बागल काय म्हणतात, अण्णाभाऊ आम्ही एकाच जातीचे. आणि पुढचं वाक्य देतात, आता तर मी बौद्ध धर्म स्वीकारला आहे. म्हणजे मी बौद्ध धर्म स्वीकारल्यामुळं मी आणि अण्णाभाऊ आता एकच झालेलो आहोत. म्हणजे अण्णाभाऊ कोण आहेत आता? भाई माधवराव बागलला काय म्हणायचं, अण्णाभाऊ कोण आहेत म्हणून? अण्णाभाऊ बी आंबेडकरवादी आहेत, अण्णाभाऊ बी बाबासाहेबांच्या विचाराचे आहेत. हे ज्यांचा प्रभाव होता भाई माधवराव बागलांचा अण्णाभाऊवर, तर हे सगळे लोक नंतर आंबेडकरवादी बनलेले आहेत. आणि चौथा त्यांचा जो सर्वात मोठा प्रभाव बाबासाहेब आंबेडकरांचा राहिलेला आहे, जो की मी माझ्या याच्यामध्ये सगळं विस्तारपूर्वक मांडलेला आहे. तर हा प्रभाव अण्णाभाऊ साठेवरती राहिलेला आहे. त्याच्यामुळं अण्णाभाऊ साठेंचं हे उत्तराविषय हे आंबेडकरवादी बनलेलं आहे, हे बी आपण समजून घ्यावं लागेल. तर हा झाला त्यांचे कथेतले पुरावे, हे सगळे पुरावे. या निष्कर्षापर्यंत येण्यामागचं भरपूर सारे फील्डमध्ये मला जे मी पुस्तक लिहिताना काही लोकांचे मला फोन आले, आणि फोन आल्यावर मला एक प्रश्न हमेशा विचारला जायचा, हे बौद्ध लोकांचा, मी बुद्धिस्ट आहे, तर म्हणजे पूर्वाश्रमीचा महार, आताचा बौद्ध. खूप साऱ्या लोकांना वाटलं की मी मातंग जातीचा आहे. म्हणजे बघा, मी अण्णाभाऊवर लिहिलं तर मग मातंग जातीचा होणार. समजा उद्या मी शिवाजी महाराज की मराठा होणार का? मग लोकांचं हे समज आहे. तर ह्याच्यातून मला एक प्रश्न आला होता की अण्णाभाऊ साठे एवढे मोठे आहेत का की त्यांच्यावर पुस्तक लिहावं तुम्ही? हा बौद्धांचा जनरली प्रश्न असतो, हा अज्ञानातून आलेला प्रश्न आहे. अण्णाभाऊ साठे न वाचल्यामुळे आलेला प्रश्न आहे. पुरावा सांगतो. 1948ला अण्णाभाऊ साठेला एक पॅरिसमध्ये, युरोपमध्ये जे पॅरिस शहर आहे फ्रान्सचं, त्या पॅरिसमध्ये एक परिषद भरली होती, साहित्य परिषद, आंतरराष्ट्रीय साहित्य परिषद. आणि त्या साहित्य परिषदेचं इन्व्हिटेशन अण्णाभाऊंना होतं. बघा, वयाच्या 28व्या वर्षी अण्णाभाऊंना आंतरराष्ट्रीय साहित्य परिषदेचं निमंत्रण आहे. अण्णाभाऊंची जाण्याची व्यवस्था झाली होती, परंतु तत्कालीन जे महाराष्ट्राचे मुख्यमंत्री आहेत मोरारजीभाई देसाई यांनी अण्णाभाऊंना पासपोर्ट दिला नाही, विजा दिला नाही, म्हणून अण्णाभाऊ पॅरिसला जाऊ शकले नाही. 28व्या वर्षी माणूस पॅरिसला जातो आंतरराष्ट्रीय परिषदेसाठी, काय क्वालिटी असेल अण्णाभाऊंची? अण्णाभाऊ ज्यावेळेस रशियात गेलेले आहेत 60-62च्या दरम्यान, अण्णाभाऊ रशियात गेल्यानंतर सुद्धा तुम्हाला माहितीसाठी सांगतो की मॉस्कोमध्ये अण्णाभाऊंना ऐकण्यासाठी 3000 लोक जमले होते, मॉस्को शहरात, रशियाची राजधानी. कारण अण्णाभाऊ जाण्याच्या अगोदर त्यांची कादंबरी सुलतान तिथं पोहोचली होती आणि त्यांना लोकांना वाटलं ती कादंबरी रशियन भाषेत ट्रान्सलेट झाली होती आणि लोकांनी, हजारो लोकांनी, लाखो लोकांनी वाचली होती ती कादंबरी. सुलतान फेम अण्णाभाऊ साठे. कोणत्याही पोलीस रेल्वे स्टेशनला, एअरपोर्टला अण्णाभाऊ साठेला बघायला लोक जमायचे. आणि तिथं मॉस्कोमध्ये अण्णाभाऊंनी भाषण केलं होतं, मी त्या भूमीतून आलोय ज्या भूमीतून ज्या भूमीत छत्रपती शिवाजी महाराज जन्मलेले आहेत. बघा, अण्णाभाऊंना अभिमान, शिवाजी महाराजांचा अभिमान. म्हणून जे म्हणलं, अण्णाभाऊंनी 7 समुद्रापलीकडे शिवाजी महाराजांचं नाव तिथं लिहिलं. जसं बाबासाहेब आंबेडकरांनी कोलंबिया विद्यापीठामध्ये असताना संभाजी महाराजांवरती प्रबंध लिहिला होता. त्या प्रबंधाचं नाव होतं संभाजी महाराजांच्या काळातील महाराष्ट्राची सामाजिक परिस्थिती. परंतु तो प्रबंध नॅशनल लेवलचा नसल्यामुळं, एका मोठ्या इश्यूचा नसल्यामुळं त्यांचे गाईड म्हणले की हा प्रबंध सादर नको करू. आणि मग त्यांनी कास्ट इन इंडिया नावाचा प्रबंध सादर केला. एक कास्ट इन इंडिया नावाचा नंतर प्रबंध सादर केला. हा आता रेफरन्स तुम्हाला BC कांबळेंनी जे बाबासाहेबांचे 24 खंड लिहिलेले आहेत, त्या खंडामध्ये तुम्हाला, पहिल्याच खंडामध्ये तुम्हाला ते रेफरन्स वाचायला मिळेल की संभाजी महाराजांवरती रिसर्च त्यांनी 7 समुद्रापलीकडे केलेला आहे बाबासाहेब आंबेडकरांनी. आणि लोकांनी गैरसमज असा आहे की लोकांनी असं म्हणतात की अण्णाभाऊ साठेंनी रशियामध्ये पोवाडा गायला, शिवाजी महाराजांचा पोवाडा बिवाडा नाही गायला, भाषण केलं होतं आणि भाषणामध्ये असा उल्लेख आहे. पण आपल्या लोकांना काय झालंय, गैरसमज जास्त झालेले आहे. अण्णाभाऊ साठे संदर्भात काही गैरसमज आहेत, त्याच्यातला हा सुद्धा गैरसमज आहे की पोवाडा गायला, पोवाडा नाही गायला, त्यांनी शिवाजी महाराजांचं भाषणात नाव घेतलं आणि अभिमानपूर्वक घेतलेलं आहे. आता मला सांगा, रशियामध्ये ज्या माणसाला 3000 लोक जमतात, त्या माणसाची काय क्वालिटी असेल? उच्च दर्जाची क्वालिटी असेल ना. तुमच्या आमच्या सर्टिफिकेटची गरज नाही अण्णाभाऊ साठे किती मोठे आहेत.
अहो त्यांना स्त्री शब्द आहे ना, स्त्री शब्द, हा स्त्री जोड शब्द आहे. हा स्त्री शब्द लिहिता येत नव्हता अण्णाभाऊंना, आणि स्त्रियावरती 13 कादंबऱ्या लिहिल्यात. जो शब्द लिहिता येत नाही त्या शब्दावरती 13 कादंबऱ्या लिहिल्यात. ही अण्णाभाऊंचं कार्यकर्तृत्व आहे. शाळेत काय 1.5 दिवस गेलेले आहेत. 1.5 दिवस गेलेला शाळेतला माणूस आणि बाहेर स्वतः शिकलाय, आणि स्वतः शिकून हे सगळं एवढं लिखाण केलेलं आहे अण्णाभाऊंनी. तर ही समजून घ्यावं लागेल. त्यांच्या कथेचा अर्थ समजून घ्यावा लागते, त्यांच्या कादंबरीचे अर्थ समजून घ्यावे लागतील. आणि वास्तविक लिहिलेलं आहे अण्णाभाऊंनी, बडेजाव काही नाही, वास्तविक जे आहे ते लिहिलेलं आहे अण्णाभाऊंनी. अण्णाभाऊ साठेंच्या संदर्भात आणखी एक चळवळीमध्ये फार गंभीर मुद्दा आहे जे मी आज बोलतोय. 16 ऑगस्ट 1947ला अण्णाभाऊंनी मुंबईच्या आझाद मैदानावरती मोर्चा काढला, अशी एक गोष्ट प्रचारित आहे. तुमच्या माहितीसाठी सांगतो, असा कोणताही ऐतिहासिक पुरावा अवेलेबल नाही की अण्णाभाऊंनी असा मोर्चा काढला. याचा कोणता पुरावा अवेलेबल नाही. उलट माझा भाऊ अण्णाभाऊ हे जे शंकरभाऊंनी पुस्तक लिहिलंय, या पुस्तकामध्ये त्यांनी लिहिलंय की ऑगस्ट 1947ला आम्ही विदर्भाच्या दौऱ्यावर होतो, आणि जुलैच्या शेवटच्या आठवड्यात आम्ही आमचं वाटेगाव गाव आहे, वाटेगावच्या जवळ काळे नावाचं गाव आहे, तिथं आमचा कार्यक्रम झाला. मग आम्ही गावाकडे 4-5 दिवस राहिलो. म्हणजे 30 जुलै 31 जुलै अण्णाभाऊ तिथं आहेत, 1 ऑगस्ट 2 ऑगस्ट, आणि मग आम्ही ऑगस्ट विदर्भाच्या दौऱ्यावर गेलो. आमच्या तारखा ऑलरेडी निश्चित होत्या असं लिहिले, आणि त्यांचा दौरा कमीत कमी 2 महिन्याचा असायचा. आणि त्याच ऑगस्ट महिन्यामध्ये एक महत्वपूर्ण नागपूरला कार्यक्रम झाला होता, ज्या त्यांच्या कार्यक्रमाला लोकनाट्याच्या तुकडोजी महाराज आले होते. आणि तुकडोजी महाराजांनी मध्यंतरामध्ये तिथं भाषण सुद्धा केलेलं आहे, आमचं भजन हे निर्जीव आहे. जर लोककला पाहिजे असेल, लोक जागृती पाहिजे असेल, तर अण्णाभाऊंचं जिवंत लोकनाट्य आहे, हे खरं प्रबोधन करतंय, असं भाषण तुकडोजी महाराजांनी केलेलं आहे नागपूरमध्ये. हे सुद्धा ऑगस्ट महिन्यातलंच आहे. ऑगस्ट 1947च भाषण आहे. हे या पुस्तकात आहे, शंकरभाऊ साठेंनी लिहिलेलं आहे. तर ही यावरून एक लक्षात येतं की अण्णाभाऊ साठे मुंबईत नसावेत. मागच्या 2020-21ला लोकसत्तामध्ये सुबोध मोरे जे आहेत, कॉम्रेड सुबोध मोरे यांनी एक आर्टिकल लिहिलं होतं, आणि त्या आर्टिकलमध्ये सांगितलं की अण्णाभाऊंनी असा मोर्चा काढला नाही. पण त्याचं कारण काय सांगितलं बघा. कम्युनिस्ट कसे, म्हणजे कम्युनिस्टांची बदमाशगिरीच असते. कारण काय सांगितलं त्यांनी? कारण हे सांगितलं की शांता आणि शकुंतला ज्या अण्णाभाऊच्या मुली आहेत, त्या असं सांगतात की अण्णाभाऊ साठे आम्हाला 15 ऑगस्टला गेट ऑफ इंडियाला घेऊन गेले, आणि गेट ऑफ इंडियाची लाइटिंग दाखवायला, रोषणाई दाखवायला आम्हाला घेऊन गेले, असं सुबोध मोरे देत आहे त्या लोकसत्ताच्या आर्टिकलमध्ये. आणि त्यामुळं अण्णाभाऊ साठे 15 ऑगस्टची रोषणाई दाखवाय घेऊन जाते, तर कसं काय अण्णाभाऊ साठे दुसऱ्या दिवशी म्हणतील ही आझादी झुटी आहे, देश की जनता भुकी आहे. त्यामुळे असा काही मोर्चा झाला नाही, आणि कम्युनिस्टांनी विरोध करायचा काही प्रश्नच नाही. बघा, त्यांनी जर शंकरभाऊचं कारण सांगितलं असतं तर मला मान्य झालं असतं. हे शंकरभाऊ म्हणतायत की ऑगस्ट महिन्यामध्ये अण्णाभाऊ साठे ऑगस्ट 1947च्या विदर्भाच्या दौऱ्यावर आहेत, त्यामुळे मोर्चा झाला नाही. पण त्यांना ते नाही कारण सांगितलं. कारण काय सांगितलं? शांता आणि शकुंतला असं सांगतात. माझा सुबोध मोरेला प्रश्न आहे की अण्णाभाऊ साठे मुंबईतच नाही तर गेट ऑफ इंडियाला कसं काय घेऊन गेले पोरींना दाखवाय? हे बी उलट तपासणी करायला पाहिजे ना. म्हणजे तुम्ही अण्णाभाऊ साठेंच्या संदर्भामध्ये खोटे पुरावे उभा करता. या सगळ्या गोष्टी जाणीवपूर्वक केल्या जातात, हे आपण समजून घेतलं पाहिजे अण्णाभाऊ साठेच्या संदर्भामध्ये. कारण अण्णाभाऊ साठे हे वेगळं व्यक्तिमत्व होतं, मोठं व्यक्तिमत्व होतं. त्यांचे जिवंत असताना 7 कादंबऱ्यावर त्यांच्या पिक्चर आलेले आहेत. हे भरपूर सारं फिल्म इंडस्ट्रीमध्ये मोठं योगदान आहे त्यांचं. हे जी प्रेमरोग जी कथा आहे ना, प्रेमरोग पिक्चर जो आहे, हे प्रेमरोगची कथा अण्णाभाऊंची कथा आहे, चोरलेली आहे त्यांनी. फिल्म इंडस्ट्रीमध्ये सुद्धा एक वेगळं हे होऊ शकतं, फिल्म इंडस्ट्रीतलं अण्णाभाऊंचं योगदान. मी लहान असताना अण्णाभाऊ साठेचा एक किस्सा सांगतो आणि एक 2 ते 3 मिनिटात थांबवतो. मी पहिल्यांदा माझ्या गावामध्ये, बीड जिल्ह्यातील केस तालुक्यातील लवरी गावात अण्णाभाऊ साठेंची जयंती साजरी होत होती. आणि पहिल्यांदा जयंती एक वक्ता आला होता आणि मी तिथं ऐकायला गेलो. त्या वक्त्याने किस्सा सांगितला की जे दत्त आहेत, म्हणजे दत्त म्हणजे 3 तोंडाचे दत्त, ब्रह्मा विष्णू महेश असे गुरुदत्त, दत्त दत्त दत्ताची गाय नाही का, तर ते दत्त शूटिंग चालू असते दत्ताची. आणि दत्त झाड आहे, झाडाच्या मागे गाय आहे, गायीच्या समोर दत्त उभा आहेत आणि त्यांची जुळी आहे, आणि तिथं 5 कुत्रे उभा आहेत. ते ऍक्शन म्हणले की कुत्रे पळून जायचे, ऍक्शन म्हणलं की कुत्रे पळून जायचे. तर कुत्रे पळून जायचे. मग अण्णाभाऊ साठे तिथं गेले, त्यांचे ते मित्र होते. ते म्हणले उद्या काय करा, उद्या हा प्रॉब्लेम मिटून जाईल. अण्णाभाऊ साठे मोठ्या जिथं मटण मिळतं तिथं गेले, 1 किलो मटण घेतलं, बैलाचं गाईचं जे काय आहे ते, आणि ते मटण घेऊन आले शूटिंगच्या तिथं. आणि ते असं त्यांनी मटण त्या कुत्र्यांना दाखवलं आणि मग ते दत्ताच्या झुळीत टाकलं.
दत्ताच्या ते झुळीत नंतर टाकलं. ऍक्शन म्हणले, कुत्रे त्या झुळीकडेच बघायला लागले. कुत्रे काय पळून नाही गेले. बघा अण्णाभाऊ साठे कशी होते. विज्ञानवादी होते अण्णाभाऊ साठे, तर्कवादी होते. या सगळ्या भरपूर सारे योगदान आहे अण्णाभाऊ साठेंचं. अण्णाभाऊ साठेचं योगदान आपल्याला समजून घ्यावं लागेल. येणारी 1 ऑगस्ट आहे आणि 1 ऑगस्ट आहे, त्या निमित्त वेगवेगळे कार्यक्रम आपण लावले पाहिजेत आणि अण्णाभाऊ साठेंच्या सगळ्याच गोष्टीची आपण चर्चा केली पाहिजे. एक खाली गौतम गायकवाड यांनी सांगितलं की मातंग समाजात त्यांना स्वीकारले आहे का. बघा हळूहळू माणसं स्वीकारलेलंच आहे. आज अण्णाभाऊ साठेंची जयंती मातंग समाज मोठ्या प्रमाणात साजरा करत आहे. आमच्या बीड जिल्ह्यात येऊन बघा, अजिंक्य चांदणे आणि त्यांची टीम निळे फेटे लावून अण्णाभाऊ साठेंची जयंती साजरी करतात. बदल होत आहे. औरंगाबादला मोठ्या प्रमाणावर जयंती साजरी सुरू झालेली आहे. तर मातंग समाज मोठ्या प्रमाणावर अण्णाभाऊंना स्वीकारत आहे आणि अण्णाभाऊंना स्वीकारल्यानंतर अण्णाभाऊंनी बाबासाहेब आंबेडकरांना स्वीकारलेला आहे. तर आपल्याला अण्णाभाऊ साठेंचा अभ्यास करावा लागेल, बाबासाहेब आंबेडकरांचा अभ्यास करावा लागेल. कारण जर आंबेडकरी चळवळीमध्ये बौद्धांना आणि मातंगाला सोबत घेऊन जायचं असेल तर मातंग जातीच्या लोकांना संघटनेमध्ये तुम्हाला सहभागी करून घ्यावं लागेल, नेतृत्व द्यावं लागेल. त्यावेळेस ते सगळं होईल. आपण फक्त एवढं म्हणण्यानं हे मातंगाचे लोक जयभीम घालीत नाहीत एवढे म्हणण्यानं नाही. जयभीम फुकट घालायला लागतो. जयभीम करायला 1 मिनिट लागत नाही. उचलायची जीभ लावायची टाळ्याला. जयभीम करून दाखवणे म्हणजे भीमाचा जय करून दाखवण्याला आयुष्य लागतं. त्यामुळं आंबेडकर चळवळीतल्या कार्यकर्त्यांची जिम्मेदारी आहे. त्यांनी मातंग वस्तीत गेलं पाहिजे, मांगवाड्यात गेलं पाहिजे. अण्णाभाऊ साठेंचं जीवन त्यांना समजून सांगितलं पाहिजे. बाबासाहेबांचा विचार सांगितला पाहिजे. सांगितलं तर स्वीकारतील ना. आपल्यालाच माहित नाही अण्णाभाऊंनी काय केलंय आणि आपण म्हणतो ते जुळत नाही. हे काय म्हणण्याला मला वाटतंय अर्थ नाहीये. मातंग असतील, बौद्ध असतील, या दोघांनी अण्णाभाऊ साठेंचा अभ्यास करावा, बाबासाहेब आंबेडकरांचा अभ्यास करावा, समजून घ्यावं आणि खऱ्या अर्थानं या अण्णाभाऊ साठेंना आता 100 वर्ष कंप्लीट झालेले आहेत. या निमित्त हे सगळं जनजागरण झालं पाहिजे आणि जागृती मोठ्या प्रमाणावर पुढे गेली पाहिजे. या वर्षीची 1 तारखेची अण्णाभाऊ साठेंची जयंती मोठ्या धुमधडक्यात साजरी झाली पाहिजे आणि अशा प्रबोधनाचे कार्यक्रम घेऊन चालली पाहिजे. आणि हे जे अण्णाभाऊ साठेंचे विचार आहे ह्या सगळ्यांनीच स्वीकारला पाहिजे असं मला वाटतं. तुम्ही सर्वांनी मला ऐकून घेतलात त्याबद्दल धन्यवाद. जय भीम, जय भारत.